हल्ला बोल भारत न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। नाशिक येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने शुक्रवार दिनांक 16 ऑगस्ट 2024 रोजी पुकारण्यात आलेल्या नाशिक बंदला जुने नाशिक परिसरात हिंसक वळण लागले। यावेळी दगडफेक होऊन 3 पोलीस अधिकाऱ्यासह युवक जखमी झाले। दुपारच्या सुमारास अचानक घडलेल्या या घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण होते। दंगल विरोधी पथकाने त्वरित हस्तक्षेप केल्याने परिस्थिती नियंत्रणात आली। दरम्यान रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते। बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाजाच्या वतीने सर्व पक्षीयतर्फे नाशिक बंदचे आवाहन करण्यात आले होते। बंद यशस्वी करण्यासाठी शहरातील हिंदू संघटनांकडून शहरातील मुख्य बाजारपेठा असलेल्या शालीमार मेन रोड, CVS, MG रोडसह उपनगरीय भागात दुकाने बंद करण्यासाठी आवाहन करण्यात येत होते। दुपारी 12:30च्या सुमारास काही कार्यकर्त्यांनी जुने नाशिक परिसरातील दूध बाजार, भद्रकाली पोलीस ठाणे परिसरात व्यावसायिकांना दुकाने बंद करण्याचे आवाहन केले। यावेळी परिसरात तणाव निर्माण झाला। पिंपळ चौक परिसरात एका कार्यकर्त्यास जमावाकडून मारहाण करण्यात आली। यामुळे दगडफेकीचा प्रकार घडला। पोलिसांनी वेळीच धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला, मात्र जमाव ऐकण्याच्या स्थितीत नसल्याचे लक्षात येताच पोलिसांनी दंगल नियंत्रण पथकाला पाचारण केले। जुने नाशिकातील मसरूळ ते बडी दर्गा परिसरात दंगल नियंत्रण पथकाने कारवाई करीत जमावाला नियंत्रणात आणले। परिस्थिती अधिकच चिघळल्याने पोलिसांनी अश्रुधुराच्या कांड्याही फोडल्या। नागरिकांना परिसरात थांबू नये असे आवाहन यावेळी करण्यात आले। परिसरात शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी कलम 144 लागू करण्यात आले होते। सायंकाळी 5 नंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यात पोलिसांना यश आले। दगडफेकीत गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त नितीन बच्छाव, पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांच्यासह इंदिरानगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक शेरमाळे हे जखमी झाले आहेत। आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी हल्ला बोल भारत न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।